नाती ही गरज म्हणून झाली आणि पहिले नात्यांमध्ये भावनिक गरज झाली, शारीरिक, भावनिक असं होत गेलं, सामाजिक, सामाजिक, बौद्धिक, सगळ्याच प्रकारे. आणि आयडिया अशी आहे त्याच्यामध्ये की दोघांनी समृद्ध व्हावं, दोन्ही पार्टीजनी समृद्ध, आपलं लाईफ हॅज टू बी एनरिच्ड, फुलफिलिंग. पण मग नात्यांमधला गोडवा हा हळूहळू कमी होत त्याच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला लागलेला आहे. हो. म्हणजे कसं आहे बघ, की गोडवा आणि दुरावा ना, ह्या दोन्ही शक्यता प्रत्येक नात्यात असतात. हां, नात्यामध्ये आता म्हणून व्यक्तिगत नात्याबद्दल बोलू. हो. तर व्यक्तिगत नात्यामध्ये कसं असतं, की दोन माणसं कुठल्याही नात्याने जेव्हा एकत्र येतात, तेव्हा गोडव्याची पण शक्यता असते आणि दुराव्याची पण असते. मुद्दा काय आहे, की दोन्ही व्यक्तींनी त्यामध्ये त्या नात्याकडे खूप जाणीवपूर्वक पाहणं, स्वतःकडे आणि दुसऱ्याकडे आणि नात्याकडे. ही गोष्ट खूप गरजेची आहे ना, तरच दुरावा दिसायला लागला. समजा दुरावा दिसण्याची अनेक कारणं आहेत, पण तो दिसायला लागला तर हा दुरावा आहे. आता हा दुरावा गोडव्याला मारक आहे. दुरावा कमी करण्याची जबाबदारी माझी आहे पहिल्यांदा, समोरच्याची नाही. आणि गोडवा वाढवण्याची जबाबदारी पण माझी आहे. हे डोक्यात यायला ना, खूप शहाण्या माणसांना सुद्धा खूप वेळ लागतो गं. नाहीतर कशाला एवढ्या गडबडी झाल्या असत्या नात्यांच्या. म्हणजे आपल्याला काय दिसतं, की जर गोडवा वाढायचा असेल ना आणि दुरावा कमी व्हायचा असेल, तर ना व्यक्तींची व्यक्तिमत्व भिन्न असली तरी चालतात. त्यांच्या आवडीनिवडी पण भिन्न असल्या तरी चालतात. पण एकमेकांच्या विचारांचा, एकमेकांच्या आवडीनिवडीचा स्वीकार करणं, म्हणजे दॅट ॲक्सेप्टन्स विच इज बेस्ड ऑन रिस्पेक्ट, आदर आणि स्वीकार. की मला ना ह्या माझी जवळची व्यक्ती आहे, नातं आहे, कनेक्टेडनेस आहे, पण ह्या व्यक्तीचे हे विचार मला नाही पटत आहेत. ठीक आहे. मग आता हे जे पटत नसलेले विचार आहेत, त्यांना मी नात्याच्या एकूण त्या अवकाशामध्ये मी कुठे ठेवणार आहे? काही पटत नसलेले विचार मी बदलायचा प्रयत्न करेन. काही पटत नसलेले विचार मी पार्शली बदलायचा प्रयत्न करेन. काही पटत नसलेले विचार मी पटवून घेण्याचा प्रयत्न करेन. आणि काही पटत नसलेले विचार जे आहेत ते राहू देत तिकडे, असं म्हणेन. पण मी असं का करावं? कारण माझ्यासाठी नात्यामधली गोडव्याची शक्यता ही जास्त इम्पॉर्टंट मला वाटत असेल तरच. मला जर त्या दुरावा वाढण्यामधून नात्यामधलं माझं वर्चस्व आणायचं असेल तर माझा गोल बदलला ना. नात्यामधला परस्पर विकास हे ध्येय एक आहे आणि नात्यामधलं वर्चस्व हे पूर्णपणे वेगळं ध्येय झालं. वर्चस्व आलं की सत्ता नावाची गोष्ट आली, जी प्रत्येक नात्यामध्ये येणार. कारण माणसं होत आपण. त्यामुळे माणसं असल्यामुळे जी आदिम प्रेरणा आहे सत्तेची, ती काय सगळ्यांची अशी एकदम सबलिमेट वगैरे होणार नाही. पण डोक्यात काय घेतलं पाहिजे, की हो, ही पण प्रेरणा माझ्यामध्ये आहे. तर मग मी तिला डील कशी करणार आहे त्या सत्तेला? म्हणजे आपण ना नाकारत नाही आहोत, की या आदिम प्रेरणा आहेत, सत्ता, वर्चस्व आहेत ना ह्या गोष्टी. पण ह्या स्वीकारण्यामध्ये जास्त शहाणपण आहे. कारण स्वीकारल्याशिवाय कोणता बदल कधी करायचा हे आपल्याला कसं कळणार? म्हणून ना एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आयडियल रिलेशनशिप इज अ मिथ. हे आपण अगदी डोक्यात धरूया. आदर्श नातं हे मिथक आहे. का बरं? तर आदर्श याचा अर्थच काय झाला, की ते तसंच राहणार आहे. माणसं बदलतात, काळ बदलतो, तर मग कोणतंही नातं हे कसं थिजलेलं, गोठलेलं राहील? त्यांनी पण इव्हॉल्व्ह व्हायला लागेल. दॅट्स राईट. आणि इव्हॉल्व्ह होणारी कोणतीही गोष्ट आदर्श नाही असू शकत. ती इव्हॉल्विंग असणार ना. त्याच्यामध्ये नवीन चांगलं वाईट, भलं बुरं, दुरावा गोडवा ह्याचा नवीन नवीन बॅलन्स येत जाणार. म्हणून आपल्याला नात्याला इफेक्टिव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे. पण आपण ना नातं इफेक्टिव्ह करण्याची जबाबदारी नेहमी नात्यामधल्या दुसऱ्या व्यक्तीवरती खूप सोडतो. आणि आपण म्हणतो की त्यानं किंवा तिनं किंवा त्यांनी
असे असे बदल करावेत. म्हणजे मग नातं ना एकदम छान होईल. तर त्यावेळेला आपण असा विचार नाही करत की हे मी करायला पाहिजे का, तिकडेही थोडासा वर्चस्वाची प्रवृत्ती येतेच. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.